भाई काय पावसाचं वातावरण झालंय. घास कापायला झालं तर अख्खी ओल्लीगत झाली मी आज. स्वयंपाक करायचं पण जीवावर आलं. रात्री ते पाहुणे आले एवढे, मला वाटलं चांगली गच्चा गच्चा खातील. हे शहरातले माणसं तर वाटी वाटी भात खाता फक्त. आपल्या माणसाला लागतो परातीच्या पराती खायला. तेवढ्या भाताचं काय करावं आता. बाई एवढा चांगला माझा बासमती तांदळाचा भात कुत्र्याला देऊन तर जमणार नाही. एक काम करते, आयडिया. स्वाती वहिनी तिच्याकडे आयडिया नाही, असं होईल का. हॅलो बाबराव, ऐका ना, घरी या ना 5 मिनिटं. अहो तुम्ही या तर घरी, काम आहे तुमच्याकडे लगेच. हां कुठं राहिलं हे बाबूराव, अजून कोणी येईना नाही. का वहिनी या ना बाबूराव, बसा ना. फोन केला काय चाललं. काय द्या ते भात लावायचं काम चालू आहे. हा ना. हा पण त्याचा ते पाऊस चालला, घराच्याच बाहेर निघू वाटाणा. अहो पाऊस आहे म्हणून बरं आहे आपल्याला. किती हा. गावांमध्ये पाऊस नाहीये. नाही ना, लय आवड आहे हो. मग काही ठिकाणी फेरी झाल्या, काही ठिकाणी झाल्या नाही. हा ना. एक तर बायको मला पावसाच्या बाहेर निघून देत नव्हती. हा का. हा, आज इकडंच राहा म्हणून निवारायला. अरे बापरे. चिखला पाण्यात कुठं जाते म्हणून बाहेर. बायको जाते का तुमची शेतामध्ये कामाला. नाही, आज घरीच आहे पावसामुळं. मला माहिती जातच नाही म्हणून. तुम्ही नुसते नाटकं सांगता. नाही, मी बाया करून घेतो मी. बायांकडून कामं करून घेता. हा, बायाला आहे तो दुसरा. मग बायको घरीच राहते का. हा, ती घरी काय करते घरून. हेच करायचं, स्वयंपाक पाणी धुणं चुना. हा पाऊस पाणी चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला तिला बाहेर जाऊ वाटू देत नसं. नाही, मी बायकोला लय जपतो. लय जपात्या. अगो बाई. एकाच जेवानी केली मला. लोकांना का 10,000 आता काय. काय त्या काय ते 3-2 मग अहो, कायच्या त्याला- बाहेर राहत्या. तुमच्या बाहेर नाही असं तुम्हाला आणि आम्ही बाहेर म्हणायचं. नाही नाही. बाबराव अख्ख्या वहिनी, गावाला माहिती तो तुम्हाला बाई बघितलं. शपथ घेऊन सांगतो बस. म्हणजे घ्या, मलाच मारा तुम्ही. अहो कधीतरी स्वतःच्या गळ्याची शपथ घ्या ना. नाही, आपण नाही. स्वतःच्या गळ्याची नाही म्हणजे घ्यायची. मी मेलो म्हणजे मा बायकोला कोण पाहिजे मग. म्हणजे मग मी म्हणते मग माझ्या नवऱ्याला कोण पाहिजे. तो दुसरी पाहिजे, एवढं काय त्याचं मग काय? तुमची बायको दुसरा बघा एवढं हा, काय त्याच्यात? बाय बायको. म्हणजे एक शाब्दिक आहे ती. मग माझा नवरा मी एक शाब्दिक आहे. बरं जा बरं, काल बोलायला सांगा. कशाला पुढे जाऊ. ऐका ना, जेवण केलं का. नाही अजून, लय टायम कर तुम्ही जेवण. आज आहे ना, मी तुमच्यासाठी मस्त बिर्याणी बनवणार आहे. काय हा जेवायला. कधी आज हा काय बोलतो वहिनी. खरंच ना. व्हायला आज कोणता देव पावला तुम्हाला. हो खरंच बनवणार आहे. तर कोणता देव पावला म्हणजे. अरे आज कधी तुम्ही तांबर पाणी आणि कपर चहा कधी पाजला नाही या बाब्याला. आणि आज डायरेक्ट तुम्ही म्हणते हा. अहो बिर्याणी बघ खाऊ घालणारे म्हटल्यावर हा. विषय का तुम्हाला. काय? ते पण प्युअर मसाल्याची, अशी तशी पण नाही. इकडून उहाळायच्या ऐवजी आता इकडून उघड पश्चिम इकडून दिवस. म्हणजे मग तुम्ही सांगा, तुम्ही माझ्या इथे येऊन 17 वेळेस खाऊन पिऊन काय जाता. खोटं बोला त्या. अहो जेवायला माझ्या इथे राहता अहो, तुम्ही. किती वेळेस तुम्ही असंच पाठवलं परत. हा काय रे, मला माहिती तब्येत बरोबर नाही, जेवायला बोलून घ्या त्या. आणि मला दवाखान्यात जायचंय आणि मा पोर बाजार आणायला गेले, कवा येतं कवा नाही. बरं जाऊ दे, येणार आहे का आज. मग मला मा बायकोला सांगायला सांगा ना तिला. तिला स्वयंपाक म्हणा. करू नको म्हणून मावाला सांगू फोन करू. हा सांगा. हॅलो ए राधे, स्वयंपाक करू नको बरं का आज. बरं म्हणजे हे स्वाती वहिनी ना बिर्याणी खायला बोलवले. हा तिचा फोन आलता आताच. ते का तिच्या जवळ बसेल. हां हां हां, तो पुरताच कर स्वयंपाक, आता काही नाही. पोरायला तुला कर, जे लागेल ते कर. हां हां, मग संध्याकाळची पोह काय करायचं. हां तिच्याच बोलायचं का. ऐक ना बाबूराव, माझ्याकडे जेवायला आज. अगं मस्त मी आज मटणाची बिर्याणी करणार आहे. मला खायची होती, ते नाही घरी. मग एक सगळ्यांना तेवढं तर लागणारच आहे ना का मटेरियल. मग म्हटलं त्यांना बोलून घेऊ जेवायला. हा उरलं तर पाठवते ना तुला बी. पहिले तुझ्या नवऱ्याचं पोट भरू दे. जास्त केलं तर पोट भरेल ना. ठेवू का. फुकट काय म्हणे स्वस्त माग ये बघा वहिनी, तुम्ही खरं बोलवले, हा. पोटभर जेव घाला बा. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. मन तुमचं असं तृप्त होणार आहे आज. हा नाही तर मग काय बघूला आपलीच वासा, नाही तर मग काय. नाही नाही बरं चालेल जा. जा अहो मी थोड्या वेळाने या. म्हणजे आम्ही बनवले का. नाही आता बनवते ना. मग किती वाजता येऊ सांगा. आता किती वाजले. आता 12 वाजले. 12 1 वाजेपर्यंत येऊन जा तुम्ही. हा का. हा बरं येऊ का मग. हा चालतंय. थोडी टाकून येऊ का नको. बरं या, तुम्हाला काय करायचं ते कारण करा. म्हणजे काय टाकेल असते ना थोडंसं जेवण जातं जास्त जात. हा पीस जास्त वाढावर त्याच्यामध्ये. हा बर. नाही तर मग काय भात वाढावर पीस घ्या तुम्हालाच. नाही जा काय जा ना. तर वाढायला तुम्हीच राहणार आहे ना. अहो हा ना जा ना. उठू का. हा
भाई पिऊन नाही आलं म्हणजे बरं होईल. पिऊन जर आलं तर किती तमाशा घालीने. आता पांड्याला फोन करते. हॅलो पांडे, ऐक ना, 5 मिनिटं घरी ये बरं. काय सांगतो, एवढा खुश आहे तू आज? बायकोला घेऊन आला तू माय राहून? अगो बाय ग, बरं झालं. चल पण आज एक काम कर, बायकोला सांगतोय स्वयंपाक करू नको, तू इकडे 5 मिनिटं माझ्याकडे, तुझं एक काम आहे. हा ये लगेच. चलो, पाऊस चालू झाला. चालू व्हायच्या आत आहे ना जनावराला चारा बिरा मस्त बांधून दिले मध्ये. आता दिवसभर काही टेन्शन नाही. आता स्वाती वहिनी म्हणजे जेवायला जायचंय. काय रे ए कुठे चालला पांड्या? पर्या अरे मी चालू आहे आता. एवढा पावसात कुठे चाललाय? मी चालू आहे. तुला फोन केलता ना कोणा? स्वाती वहिनी ना. हा केलता ना. त्या आईला पाय ना लपून मला सांगत सुद्धा नाही पर्या. कोण? तू अरे बाबा तिने कवा बोलेल आपल्याला 1 वाजता. मी एवढं काय बोल तुला फोन करणार होतो तुम्ही. मी चालतो 90 वर जरा म्हणलो 90 वडून. काय म्हणतो? बरं मी काय होतो फोन हा. मला 90 पाचशे आज. मटा नाही म्हणले मग काय माझ्याकडून खर्च तुला चल. हा का? हा, मी खुशी अरे ते तसं- जरा बायको तसं- आणली ना. तसं पाहायला गेलं ना तिनंच पाजायला लागत होती बायको आपल्याला. आणली ना. कधी? मग ऐक. अरे हा तू आहे. अरे सकाळी तरी म्हटलं याच्या दारावर पाठी कोरगाची ती. मग नंतर निवडून पाहिजे आले इथं पाण्याची बायको आहे. काय खरे हा. तुला सांगा लागला. मग गेलो बाबा काय सांगतो सासरा मला म्हणतो आता मस्त पैकी. अरे मी लागत आहे वाढून गेले पडी. नाही नको लय वर केला का वाऱ्यानं उडून जाते खालीच. बरं हा? मी काय आज ऐक ना खरे नीट सांभाळ जरा बायको नीट सांभाळ. अरे अरे ते घर पडलं तर म्हणून नव्हती आणली. नाही 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 2 वर्षापासून तुला दोस्त असून यार. ऐक पांडे ऐक हा. मा कानावर खबर यायले काय पण मी तुला बोललो नाही. हा कामुळं गेली ती तू कामुळं? कामुळं काढून दिली ती. कामुळं हा. कामुळं हा? कामुळं काही नको चावळू. काय हा त्या गांजा सांग काय होत तिचं? हा काही नको चावळू. अरे बाबा त्या तुला अर्थ काही लोकांना माहिती नाही का? हा काय तू अरे म्हणजे मावली दोस्ताची काढायला नाही लागला नाही तसं नाही. मला काय म्हणायचे त्यावेळेस गेली होती ना त्यावेळेस तू जर मला म्हटला चला तिसऱ्या दिवशी घरी आणली असती. बरं जाऊ दे मर काय आलं 2 वर्षाला? हा? खापल्या काढू नको. जायचं का तुला 90 पास तुम्ही. बरं 95 पण मग मी सगळ्या घरी येतो आल्या हा? तुला समजून सांगायला. नको का तू नको बायको येऊ, लाव? तू नको येऊ काय म्हणजे परत घालवायची नाही मला 2 वर्षे. तू येऊच नको. तू माझ्या घरी चहा प्यायला सुद्धा येऊ नको. तू इकडे बाहेरच्या बाहेर हा. भेटायचं. बाहेर चहा पाणी काय असेल ते प्यायचं. तुला 90 प्यायची का बोल. म्हणजे वैदिक जेवण द्यायचं नाही बा मला. अरे बाबा तू कधी आली, काय विचारेल? अरे तू लावशील पिना हा आणि लावशील परत चुना चुना मालाच. हा का मग बरोबर आहे. अरे हा अरे बाबा तुझ्या विश्वास नाही राहिला मला. लय बी सोशल माणूस आहे रे. तुझ्या विश्वास राहिला म्हणजे नाही. आख्या गावाचा विश्वास आहे पण तो विश्वास नाही भाऊ. दोस्त मी केला पण हा. गदार निघाला. बरं काय केलं बघ काय केलं तू काय गदारी तू ऐकू मी काढून दिली का? अरे मला का माहित नाही का? काय हा पार याच्या पोत तू घेऊन गेला. कोणला हा कोणला? मस आलेला आणि त्यांना कुठं कोर्टा पोत. तुला ते म्हणलंय हा तुला म्हणलं ते म्हणजे मला सगळं सांगितलं. पार वकील बिकील तो पाहिला ता. हा, पण आता- मग वाटोळ करायला निघाला ता. नाही. मग चला जाऊ द्या मित्र आहे तू. नाही नाही काय झालं माहिती काय पांडू आता ते म्हणा भाऊ मला म्हणा ते दाजी मारायला लागले मला. हा ते म्हणा दाजी आता आपण दोस्त आहे हा. ना त्याच्यामध्ये दोस्तामुळे मला ते दाजी मारायला लागले. आता म्हणा सांगा 2 वर्षापासून म्हणून का तू काय हे करायचं. नाही नाही ऐक ना ते म्हणा माझे आमची बहीण 2 वर्षापासून इकडे आहे. आणि काय करावं म्हणलं एक करा म्हणलं त्याची मनस्थिती बरोबर नाही राहिली म्हणलं. हा. आता कसं आहे म्हणलं त्याच्यापेक्षा तुम्ही ना तू एक काम कोर्टात कर दावा आता. टाका म्हणलं कोर्टात दावा सगळं- टाका. अरे पण ये दोस्त मला सांग बरं काही मनस्थिती होती दुश्मन का? अरे. काही मनस्थिती होती का चांगली? दुश्मन बरा दुश्मन. मग त्याला सांगितलं कोर्टात जा वकील लावा आणि दावा टाका आणि फारकत आधी देऊन मी टाका. पाणी टाकलं सगळ्या गोष्टीला. चल तुला 90 पास तो आज. आणि मटन स्वाती वहिनी लय दिवसानं काबारली आपल्याला. तिचं ए, ना- का रे परत दादा त्या स्वाती वहिनी ना आज आपल्या दोघांना काय जेवायला बोलवलं? एक काम करू. काय कार्यक्रम आहे का तिच्या? अरे मला नाही वाटत मग? तिला कोणातरी सांगेल असेल हा. काय? इलेक्शन येले का नाही. अरे हा? हा म्हणशील बाब्यान पांड्या गावात ये दोनच दोनच यायला- कार्यकर्ते दोन्ही गाल्या पॅक कर. हा आता मा गल्लीत कोण ऐकत मावलं तुझ्या गल्लीत. मावलेच मग बस बरोबर. अरे हे सगळे डाव पेच राहत्या भाऊ. खरं खरं मतदान दोन्ही घालले तेच आपल्या. आणि आपण खाऊन घेणार आणि तिला मतदानच टाकायला लावायचं नाही. नाही ते मतदानात जाऊ दे खाऊन ते घे मरू ते पाहू. हा, चल. भाई, अरे 90 ते ना, प्यायची. त्याच्याकडूनच पिला असतो रे काला खर्च करतो. फोन करू का पैसे घेऊ का मागून हा पैसे मागू.
नको नाही जायला ते चिडत रे हा ना लय जेव्हा नाही देणार लय नाही धाव होती लय धाव होती एक काम करू आपण हा, खाऊ घ्या बा. आपलं बस, चल. हा 90 पिऊन येऊ मस्त पैकी ए जिंगला कला जिंगला पलप्पा जिंगला कला 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 हेच घर आहे का स्वाती वहिनीचं हा? ए आम्ही आले पाहुणे स्वाती वहिनीच्या घरी मटण अनादारी ए पाहुणे आले स्वाती वहिनीच्या घरी मटण अनादारी मटण अनादारी बाबूराव गाणं म्हणलंय ना मी काय म्हणतो मला ना भूक लय ए लागली. वहिनी 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 आज आम्ही लय खुश आहे दोघं ए तोंड खातो काय मा मटण खाय पागल आहे काय तुम्हाला पिऊन यायला लावलं होतं का मी एवढं मटण 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 बोकड्याचं मटण बिर्याणी 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 अहो ती काय दम मिळते जिन्नस होती का पण एवढं पिऊन पिऊन एवढं तमाशा घालता अरे मिळायला दुनियात मिळेल स्वतःच्या हाताचं तुझा हात खातो का दे 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 तोंडात दे 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 हात दे बसा इथं बसा पहिली इथं बाबूराव आज मी त्याने तुला सांगतो अरे रे 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 ए पडलो रे बाबे बाबे पक्का हलवा बेल्ट दिला अहो. तो का गप्पा बसा ना बाबूराव द्या ना भूक लागली अहो तुम्हाला दोघांना काही लाजा वाटतं का नाही ते सांगा मला मटण गावातल्या लोकांनी जर बघितलं तुम्हाला असं इथं पिऊन ढोसून पिसून आलं तिथं जेवायला बाबे सांग रे काय थोबड बघताय माझं गावातले का आमच्या का मालक आहे का कोणी अहो पण मी गावात राहते माझा नवरा बाहेर राहतो बोलवायचंच नाही मग तुला माहिती होतं ना हे पेते आहे प्रेमाने बोलवलं होतं ना म्हणजे तुम्ही प्रेमाने बोलायचे लायकीचे नाहीये परत म्हणता का कधी तुम्ही कपर चहा पाजती नाही आम्हाला जेवायला द्या बरे उपकाराला आले आणते आता ए झिंगला कला कला का झिंगला कला का ए, गप्प रे. कला कला का गावात तोंड बांध कर मला चढली आणि मला गप करू नको बाब्या तू आज पातेले नाही का पातीले नाही ना आमची इथं. पार्सल मागवले असं अरे गरम राव म्हणून पॅकिंग करून ठेवली. आंबा आयदा कैरी बिरी खराब आहे काय लय सोय. खराब कशी राहील ती हे पण आंब्याचा सीझन निघून गेलाय कधीच आहे पाहुणे अरे गप रे गप ना मला खायचं तर खायचं काय नाटक करतो रे तू बी मला लय आवडत आहे काय आंबा बरोबर वहिनी मला तिला वहिनी माहिती आई थांब रे बाबरावला आंबा आवडतो ना बरोबर तिने आंबा आणला वास तर येतोय रे अरे ते हात घाण येते नको लावू मी खाणार नाही बघ नाही त्याला दारू बरं पिला ना आजची कुठं कुठं हात घातले असतील काय माहिती आता. हात धुतले का तिकडूनच दोन आलो दारून दारूनी परत दू आता. नको हात धुवून येऊ. मला नाही जायचं हात धुवून येऊ. मला नाही जायचं हात धुवून येऊ आले भाऊ हात धुवून येऊ ना वहिनी मला जास्त वाढा नाही नाही मला जास्त वाढा पीस पीस वहिनी बरं का मला वाढा मला ए, बागायला कमी वाढा ए धर बस बाब्या मटण वेगळंच दिसू राहिले याला नाव कमी वाढा ना वहिनी अहो बाबूराव थांबले होते नव्हती कधी तेव्हा तुम्ही त्याला पीस वाढ राहील वहिनी ते ताटत जाते खाली चांगलं खाली दादा बाबूराव हं. मटण वेगळंच दिसतंय पण ही चटणी काय रे हे पर्या वहिनी मटणात बटाटा केव्हापासून टाकायला लागले तुम्ही अहो तर चांगला लागत असतो ए बाब्या फांड्या अरे असं लबरावर काय लागत आहे अहो ती चरबी असती अरे तुटा ना बोकड्याची चरबी असती ती चरबी ए बाब्या हं. हे वेगळंच दिसतंय मला काही हे मटण नाही ना हो मटनच आहे अरे गावाक आमच्या बुवा भाजी म्हणते ती बुवा भाजी म्हणजे हा सोयाबीन बटाटा सोयाबीन ए स्वाती वहिनी हे काय बोलावले का आम्हाला इड
आणि भाताचा वासही यायला लागलाय काहीतरी. कस काय वासिन त्याचा वास बीस नाही येत त्याचा. बिचाऱ्या, ही शिळी खिचडी राहिली ती आपल्याला खाऊ घालून राहिली ही वहिनी. खिचडी शिळी हा हे नाही रे, बाई, मसाला मसाल्याचा वास आहे. हा मसाल्याचा वास आहे आणि ते ना जो बोकड आणला होता का मी तो चांगला मुरलेला होता ना त्याच्यामुळे ते चांगला स्मेल येतोय. अरे बोकड्याचं नाहीये हे खिचडी आहे. थांब मार खा. अहो तुम्ही दारू पेले तुम्हाला काय कळत ती खिचडी का सोयाबीन आहे. बाबा काय रे अरे जे ते लागत लाबरावानीच लागत. अहो रबरावणी काऊन लागत ते चरबीची होती ना ती बोकड त्याच्यामुळं. वहिनी तुम्ही खरं खरं सांगाव तुम्ही खाला का? हे बटाटे बटाटे कधी मा बापाच्या नाव तुम्ही पहिले भाऊ आम्ही टाकीतो बाबा आमच्या गावाकडे बटाटा बिर्याणी मध्ये. बिर्याणीत बटाटा आम्ही टाकीतो. मटणाच्या बिर्याणीत. अहो ती पीस अरे कमी हा पडले का? खिचडी भात उरेले रात्रीचा आणि तो दिलाय खायला आपल्याला. कोणता? खिचडी भात मिल्क बाय आंबूस लागू राहिलो. असं कसं काय आंबूस लागल. आंबा अन्नाला नाव ठेवणे गपचूप खाऊन घ्यावा. हा अन्नाला नाव नाही ठेवावं आंबूस हे आंब्याचा वास येत असन. आंबा कधीच आहे आंबा आंबूस लागत. आंबा आंबा कधीच आहे तू घे खाऊ. हा? झाडा तोडून आणला वहिनीनं. अहो ते बाबे, काय ना तुझ्या पहिले माळ्यातला आंबा दिसतोय मला बाब्या हम्म. चोरला नाही नाही. गप्पे ते धंदे नाही जमत आम्हाला. मग हम्म. ती बिर्याणी खा ना. नको आम्हाला बिर्याणी. अहो खा ना. नको. मी एवढ्या मोठ्या पणाने बोलवलं खा ना. बाब्या नको मारले मारले भूक लागली. तू काय? मी खातो भाऊ मरू दे. उलट्या झाले मला सांगू नको कारण काय झालं माहिती का? इकडंच बसली टमकत. काय झालं एवढं कोण? ऐक ना, मी माझ्या बायकोला नाही म्हणून सांगितलं माझा स्वयंपाक नको बनव म्हणून. माहिती का उपाशी घरी जाऊन उपाशी मारायचं काम आहे माहिती मारायची काम आहे. मग झालं खाऊन. चालू जेवलो नसतो मी आता. चव कशी झाली पण. आम्हाला आहे ना उलट्या होतील घर काय का? तोंडा पुढं नका ना बसू. खा ना. अहो मला अशी सवय आहे, माणसं बसल्या का त्याच्या तोंडासमोर जेवायला बसायची. बाब्या हम्म. खिचडी भात आहे रे. वहिनी अहो खरं सांगू का आता मी? खिचडी भात आहे. ए काय जे असेल ते असेल पण याच्या पुढे यायचं नाही जेवायला. बाय शिकते बाबूरावकडनं काहीतरी पांडे. अरे मी आता जेवलो नसतो पण घरी मी फोन करून सांगितलं बायकोला का मला स्वतः वहिनी का जेवायला जायचं म्हणलो बिर्याणी खायला. तिने स्वयंपाक नाही केला माहिती का. थांबा कोणाचा फोन आला बघू द्या मला. हॅलो काय काय होतंय रात्रीचा भात. मी सांगते नंतर. आणा आम्हाला आणा आणा. हा गं मी तो गरम करून आता गाव गाव ते कुत्र्याला खाऊ घातला. हे काय काय ठेवते थांब. आ? काय काय आलं ऐकलं नाही का तू काय. स्वतः वेळ तुम्हाला एक विचारू का? हा खरं सांगशाल ना काय. फक्त हा भात रातचा आहे का सकाळी बनवणार बिर्याणी? खरं सांगा. अहो बाबूराव काल माझ्या इथे ना माझ्या बहिणीने ते लईच पाहुणे आले होते आणि मग त्याच्यात आहे ना लई मोठा भात झाला अहो माझ्याकडून. मला ते आपल्या गावातले कुत्रे किती माझे तुम्हाला माहिती ना. ते शिळे पाका काही खात नाही. मग म्हटलं आता काय करायचं एवढा महागाचा भात लय अहो 60-70 रुपये किलोचे तांदूळ होते. मग म्हटलं एकटीला एवढं जाणार नाही मग तुम्हाला पांड्याला बोलवलं खायला. त्यात सोयाबीन टाकून गरम केले. रात्रीची भाजी होती तीच टाकून गरम केले. म्हणजे आम्हाला आमच्या घरी मिळत नाही बा तुम्ही ते शिळं खायला बोलावलं. हां अहो माझ्या घरी मी शिळं खात नाही. बाब्या हां हे भात आहे राहू दे. हे असं अन्न टाकून देणं चांगलं नसतं माहिती अन्नाच्या का? मी 4 टाइम पाया पडतो तुया पडतो मला नाही को ते शिळ पाहत बाई. अरे पांड्या नाही बा आता मला खावंच लागेल कारण कसं आहे, मी आता उपाशी राहील. माय बायकोला फोन करून सांगेल का मी स्वतः वहिनी का जेवायला चाललोय म्हणून. मग आता घरी जाऊन जेवण होणार नाही मग त्यापेक्षा घेतो शिळं पाका खाऊन तावलं मग आता काय. बर हां तू खाय दारसा नको मला चालत नाही शिळ. का? मी शिळ खात नाही ना. हा का? हा. मिरची नाही याच्यात आपण असं नाही करू का? अहो बाबूराव आता एवढं याचं काय केलं असतं बरं. तुम्हाला बायकोन तरी एवढं खाऊ घातलं असतं का. मग छान बनले ना. याची बायको आली ना हा त्याच्यामुळे ते घरी गेले. का मुलं गेली तुला माहिती झालं का? कशामुळं. तुला माहितीच नाही का? नाही गांग्याचं तिचं लपडं होतं का यानं पाहिलं होतं ना. गंगेजून तिचं लपडं हा, होतं. हा. आता तीच बरं गंगे काय पटलं असं बरं. अरे वा 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 वस्तू आहे ती. लईच अवघड आहे. बरं घ्या खाऊन. तुम्हाला लय 12 पंचायती आणि जरा लक्ष द्या असं नको व्हायला. तुमचीच बायको एखाद्या दिवशी गाव सोडून निघून जाईल. टाकायला हा बरं ताकद राहील.